गुणांक किती आहे? किती आहे? 3. गुणाकाराचं चिन्ह करायचं. मग याचं छेद किती आहे? या दोघांचा गुणाकार करायचा आहे आणि त्याच्यात मिळवायचा आहे अंश. अंश किती आहे? 2. समजलं ही मांडणी? छेदामध्ये 5च्या 5 जसे तसे काय कृती केली मी? आधी पूर्णांक घेतला, त्याच्यानंतर छेदाचे 5 गुणाकारात केले, नंतर बेरीज केली आणि हा जो अंश होता तो इथे केला. 3, 5, 2 कुठून आले समजलं का तुम्हाला? 3 हा पूर्णांक आहे, 5 हा छेद आहे आणि हे 2 काय अंश आहे. छेद आणि पूर्णांक यांचा गुणाकार, त्याच्यात अंश मिळवला आणि छेद 5 होता तो जसा तसा इथे दिला. आता करा बरं ही कृती. 3